नमस्कार, मी ज्योतिष किचन रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवणार आहे पौष्टिक असे कुरकुरीत कोबी मंचुरियन। त्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण बघूया। आलं लसूण, मीठ, शिमला मिरची, चिली सॉस, सोया सॉस, लाल तिखट, ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, कोबी, गाजर, कोबीचा कांदा आपल्याला बारीक किसून घ्यायचा आहे। आपण कोबीचा कांदा एकदम बारीक किसून घेतला आहे। बारीक किसून घेतल्यावर मंचुरियन हे छान लागतं। त्याचप्रमाणे आपण गाजरही पण बारीक किसून घेऊ। आपलं गाजर पण बारीक किसून झालं आहे। यामध्ये आता आपण काही जिन्स घालू। 1 चमचा आलं लसूण पेस्ट, शिमला मिरची, चवीपुरतं मीठ, 1 चमचा लाल तिखट पावडर। यामध्ये आपण पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। मैद्याऐवजी आपण पाव वाटी तांदळाचं पीठ घालणार आहे, जेणेकरून हे पौष्टिक बनावे म्हणून। अर्धी वाटी ज्वारीचे पीठ। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण छान अशा प्रकारे मळून घेतला आहे आणि व्यवस्थित गोळा तयार झाला आहे। आता आपण हे मंचुरियन तळण्यासाठी घेऊ। आपलं तेल गरम झालं आहे। आता आपण त्यामध्ये मंचुरियन सोडू। एक एक करून भज्यांसारखं व्यवस्थित सोडायची। पाच मिनिटं व्यवस्थित कमी गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत आपण मंचुरियन तळून घेऊ। आपले मंचुरियन जसे गाड्यावरती मिळतात त्याहूनही अगदी छान प्रकारे तयार झाले आहे, अगदी तेलकट पण नाही। आपण लसूण, आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेणार आहे। आपण वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे। त्यावरती 1 चमचा चिली सॉस घालणार आहे, 1 चमचा सोया सॉस। त्याची आपण पेस्ट बनवून घेऊ। पॅन मध्ये 2-3 चमचे तेल गरम व्हायला ठेवले। त्यामध्ये आपण जे वाटण केले ते तळून घेऊ। आपण जी पेस्ट बनवली होती ती आपण त्यामध्ये घालू। त्यावरती आपण घालू कोबी मंचुरियन। 2-3 मिनिटांसाठी आपण आता ही व्यवस्थित परतून घेऊ। त्याच्यावरती आपण थोडासा कोबी पण टाकलेला आहे। अशा प्रकारे आपले पौष्टिक असे कोबी मंचुरियन तयार झाले।